राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि राज्यातल्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन आणखीन तीव्र झालंय। या संदर्भात सेंट्रल मार्डनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलंय। 1 वर्षाचं प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी हा संप पुकारलाय। त्यामुळे रुग्णांना याचा फटका बसतोय। आता पुढील आदेशापर्यंत नियमित वैद्यकीय, शैक्षणिक आणि बिगर जीव वाचवणाऱ्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत। तर नियमित ओपीडी तसंच आयपीडी, वॉर्ड राऊंड, नियोजित शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत। मात्र आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे। डॉक्टरांच्या या संपासंदर्भात मंत्रालयामध्ये बैठक झाली आहे, मात्र तोडगा निघालेला नाहीये। आता आजपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवरती तातडीनं निर्णय घेण्याची सेंट्रल मार्डची शासनाकडे मागणी आहे आणि ती पुन्हा करण्यात आलेली आहे। ॲलोपॅथी डॉक्टरांच्या आंदोलनाचा हा महत्त्वाचा आणि दुसरा दिवस आहे। जे रुग्णालयात सगळे डॉक्टर हे रुग्णालयाबाहेर आंदोलन करतायत। आजही त्यांच्या वतीनं ओपीडी बंद ठेवण्यात आली आहे। संपूर्ण राज्यात डॉक्टरांचे तीव्र आंदोलन हे सुरू असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे शासनानं यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली आहे। तर होमिओपॅथी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयाबाहेर सेवा द्यावीच असे थेट आवाहन ॲलोपॅथी डॉक्टरांनी केलेलं आहे। त्यांच्याशीच बातचीत केली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। मी सध्या जे रुग्णालयामध्ये आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतो आज देखील सर्व डॉक्टर्स जे आहेत ते शांततेमध्ये त्यांचा संप करतायत। सर्व डॉक्टर जे आहेत ते रुग्णालयाच्या बाहेर आहेत, ओपीडीमध्ये नाही आहेत। आजचा संपाचा दुसरा दिवस आहे। काय सांगाल, तुम्ही संप करताय, तिकडं होमिओपॅथीवाले म्हणतात की आता त्यांचा संप जर असंच सुरू राहिला तर आम्ही रुग्णालयाबाहेर जाऊन आम्ही सर्व्हिस देऊ। मला असं वाटतं की त्यांनी जर आपल्याला असं सांगितलेलं आहे की होमिओपॅथीवाले आर कॉम्पिटंट इनफ टू कम अँड रिप्लेस अस, आपल्या जागी ते घेऊ शकतात सरकारी रुग्णांमध्ये, तर आमचं असं म्हणणं आहे की दे आर मोस्ट वेलकम। त्यांनी CCMP कोर्ससाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशनची मागणी केलेली आहेत ना, तर अशा परिस्थितीमध्ये जर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी येऊन जे आपले जे रुग्णसेवा आहे ते सुरू ठेवावी, तर माझं असं म्हणणं आहे की नाही, त्यांना केलंच पाहिजे। मला असं वाटतं आता, कारण बऱ्याचपैकी आम्ही बघितलं मागच्या थोड्या दिवसात आम्ही पण त्यांच्यासोबत डायलॉग करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण केलं पण आहे तसं, पण म्हणजे अगदी चीप टॅक्टिक्स आपण म्हणतो ना, त्या हिशोबाने इथं बोलणं चाललं आहे। तुम्ही MMC सारख्या काउन्सिलच्या ऑफिसला जाता, जे गव्हर्नमेंट ऑफिस आहे त्या ऑफिसला जाऊन तुम्ही टाळा लावतात। शाही फेकचे तुम्ही डायरेक्टली ओपनली हे देत आहेत, थ्रेट्स देत आहेत। म्हणजे हे डॉक्टरला शोभनीय असणारे शब्द आहेत का? त्याच्यावर मला असं वाटतं सगळे जे पब्लिक आहेत, पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि पूर्ण भारताची जी पब्लिक आहे, त्यांना ह्यांचे जे वागणं आहे त्याच्यावरती मला असं वाटतं एकदा तरी लक्ष द्यावं आणि खरंच म्हणजे हे डॉक्टरचे वागणे आहेत का याच्या मला असं वाटतं लोकांनी विचार घ्यावा। सध्या रुग्णालयामध्ये काय बंद आहे? ओपीडी तर तुम्ही काल जाहीर केलेलं होतं, आणखी 2-4 फॅसिलिटीज तुम्ही बंद केलेल्या आहेत, काय बंद आहे? सर ॲक्च्युली OPD आणि IPD सर्व्हिसेस बंद आहेत। काल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या 24 तासामध्ये OPD IPD बंद राहील आणि नेक्स्ट 24 तासामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस वगैरे बंद राहतील। पण आज आम्ही असा विचार केला, डिस्कशन वगैरे केलं सगळ्यांसोबत आणि रुग्णांचा विचार करून आजचे 24 तास देखील इमर्जन्सी सर्व्हिसेस वगैरे आम्ही चालू ठेवणार आहोत आणि आज जर काही तोडगा निघाला नाही तर अजून इंटेन्सिफाय करण्यात येईल। आपण बघितलं तर सर्व ॲलोपॅथीचे डॉक्टर जे रुग्णालयातील या ठिकाणी जमलेले आहेत, शांततेत त्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। मात्र एकंदरीत बघितलं तर आता होमिओपॅथी विरुद्ध ॲलोपॅथी असा वाद जो आहे तो राज्यात पेटल्याचं पाहायला मिळते। होमिओपॅथी रुग्णांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देऊ नये, फक्त जो मॉडर्न फार्मसीचा जो एक कोर्स आहे तो करून ही नोंदणी देऊ नये, त्याच्यामुळे मिक्सोपॅथी होते असा आरोप करत हे सर्व डॉक्टर्स आंदोलनाला उतरल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।